संपूर्ण विश्वात प्रचलित असलेले सर्व धर्म जणू काही गीतेचीच प्रतिरूप आहेत. भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध, गुरु नानक, कबीर या महापुरुषांनी अत्यंत श्रद्धापूर्वक केलेल्या तपश्चर्येचं फलित म्हणजेच श्रीमद भगवद्गीता होय. आपल्या आत्मावलोकनार्थ यथार्थ गीतेतील काही पुष्प ध्वनिफीत रूपानं प्रस्तुत होत आहेत. श्री परमात्मने नमः. यथार्थ गीता श्रीमद् भगवद गीता अथ सप्तमोऽध्यायः. अध्याय 7. मागील सर्व अध्यायांमध्ये गीतेमधील मुख्य प्रश्नांबद्दलची चर्चा पूर्ण झाली आहे. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, कर्म आणि यज्ञाचं स्वरूप आणि त्याचे क्रियाविधी, योगाचं वास्तव स्वरूप आणि त्याचा होणारा परिणाम, तसंच अवतार, वर्णसंकर, सनातन अशा आत्मस्थित महापुरुषानं लोकहितासाठी कर्म करावं यावर भर, युद्ध इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली गेली आहे. पुढील अध्यायांमध्ये योगेश्वर श्रीकृष्णांनी या विषयांच्या संदर्भात अनेक पूरक असे प्रश्न चर्चेला घेतले आहेत. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आराधनेला सहाय्यक होतील. 6व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की जो योगी मद्गतेनांतरात्मना माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून श्रद्धेनं मला निरंतर भजतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. श्रीकृष्णांनी या श्लोकात स्वतःच एका प्रश्नाचं बीजारोपण केलं आहे. परमेश्वराच्या ठिकाणी उत्तम प्रकारे अंतःकरण ठेवणं म्हणजे काय, हाच तो प्रश्न. अनेक योगी परमात्म्याला प्राप्त तर करून घेतात, पण तरीही त्यांना काहीतरी खटकत राहतं, कशाची तरी उणीव भासत राहते. यत्किंचितही उणीव राहणार नाही अशी उत्तम अवस्था कधी प्राप्त होईल? परमेश्वराची संपूर्ण ओळख केव्हा होईल? म्हणजेच त्याचं संपूर्ण ज्ञान कधी प्राप्त होईल? ते कधी प्राप्त होतं? यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात. श्री भगवान वाच. मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हे पार्था, माझ्या ठिकाणी ज्याचं मन आसक्त झालं आहे असा तू मदाश्रयः माझा आश्रय करून योगाभ्यास करीत कोणत्या प्रकारानं मला पूर्णत्वानं आणि शंका न राहता जाणशील ते ऐक. ते जाणल्यानंतर तुला यत्किंचितही संशय राहणार नाही. यानंतर श्रीकृष्णांनी त्या महान परमात्म्याची, महातत्वाची संपूर्ण ओळख अर्थात ज्ञान करून दिलं आहे. ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते. मी हे ज्ञान तुला विज्ञानासहित पूर्णत्वानं सांगेन. स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तिकाळात यज्ञ ज्याची सृष्टी करतो त्या अमृत तत्वाबरोबर जे प्राप्त होतं त्याचं नाव ज्ञान आहे. परमतत्व परमात्म्याला जाणण्याचं नाव ज्ञान आहे. या महापुरुषाला अफाट विश्वात सर्व ठिकाणी कार्य करण्याचं जे सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं त्याला विज्ञान म्हणतात. तो महाप्रभू एकाच वेळेस सर्वांच्या हृदयात कशा प्रकारे कार्य करीत असेल? तो कशा प्रकारे उठतो, कशा प्रकारे बसतो, प्रकृतीच्या द्वंद्वातून बाहेर काढून
स्वरूप प्राप्तीपर्यंतचं अंतर कशा प्रकारे कापून तिथपर्यंत पोहोचवतो, या त्याच्या सर्व कार्यप्रणालीचं नाव विज्ञान आहे. हे विज्ञानसहित संपूर्ण ज्ञान मी तुला सांगेन की जे जाणल्यावर किंवा ऐकल्यानंतर या लोकी आणखी काही जाणण्यासारखं उरत नाही, परंतु हे ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. सहस्रावधी मनुष्यांमध्ये एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच योगी तत्वासहित माझ्या स्वरूपाला जाणतो. परंतु हे तत्व कुठं आहे? एका ठिकाणी ते पिंडरूपानं आहे की सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे? यावर श्रीकृष्ण म्हणतात, भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हे अर्जुना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 प्रकारांनी माझी प्रकृती विभागलेली आहे. हीच अष्टधा मूळ प्रकृती आहे. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. हे अर्जुना, इयम म्हणजे ही 8 प्रकारची माझी अपरा म्हणजे जड प्रकृती आहे. महाबाहू अर्जुना, जिच्या योगानं हे सर्व जग धारण केलं गेलं आहे, अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृती म्हणजेच चेतना प्रकृती आहे असं समज. तोच जीवात्मा आहे. हे 8 प्रकार त्याच्या ठिकाणी असतात आणि म्हणून तोही प्रकृतीतच आहे. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. अर्जुना, सर्व प्राणीमात्र एतद्योनीनी या महाप्रकृतींपासून म्हणजेच माझ्या परा आणि अपरा या 2 प्रकृतींपासून उत्पन्न झालेले आहेत हे तू जाण. या 2 प्रकृती म्हणजे एकमात्र योनी आहेत. म्हणून अखिल जगाचं उत्पत्ती स्थान तसंच विलयस्थान मीच आहे. या सर्व जगाचा आदी आणि अंत मीच आहे. मीच जगाच्या आदी अंताचं मूळ कारण आहे. जोपर्यंत ही सर्व सृष्टी विद्यमान आहे तोपर्यंत मीच उत्पत्ती स्थान आहे. आणि जेव्हा एखादा महापुरुष या प्रकृतीच्या पलीकडे जातो तेव्हा महाप्रलय मीच आहे. सृष्टीच्या उत्पत्ती आणि विलयाच्या प्रश्नाबाबत मनुष्याचं नेहमीच कुतूहल असतं. जगातील अनेक शास्त्रांमध्ये याबद्दल विविध गोष्टी प्रचलित आहेत. कुणाच्या मते प्रलयाच्या वेळी सर्व जग त्यात बुडून जातं, तर कुणाच्या मते सूर्य इतका खाली येतो की त्याच्या उष्णतेनं अवघी पृथ्वी जळून जाते. कुणी यालाच कल्पांत असं म्हणतात. त्यांच्या मते या दिवशी सर्वांचा निवाडा केला जातो, तर काही जण नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय असे प्रलयाचे प्रकार मोजण्यात व्यस्त आहेत. परंतु योगेश्वर श्रीकृष्णांच्या अनुसार प्रकृती अनादी आहे. प्रकृतीमध्ये परिवर्तन होत असतं, परंतु ती कधी नष्ट झालेली नाही. भारतीय धर्मग्रंथांच्या मते मनूनं प्रलय पाहिला होता. त्याच्यासह 11 ऋषींनी
एका मोठ्या माशाच्या शिंगाला नाव बांधून त्यातून ते हिमालयाच्या एका उत्तुंग शिखरावर गेले होते आणि तिथं प्रलय ओसरेपर्यंत राहिले होते असं त्या धर्मग्रंथात म्हटलं आहे. श्रीकृष्णांचे उपदेश आणि त्यांच्या जीवनासंबंधी ज्यामध्ये वर्णन आहे त्या भागवतामध्ये मृकंडू मुनींचे पुत्र मार्कंडेय यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रलयाचं वर्णन दिलेलं आहे. ते हिमालयाच्या उत्तरेस पुष्पभद्रा नदीच्या किनारी राहत होते. भागवताच्या 12व्या स्कंधातील 8व्या आणि 9व्या अध्यायात शौनकादी ऋषींनी सूतजींना विचारलं आहे की मार्कंडेय मुनींनी महाप्रलयामध्ये वडाच्या एका पानावर बालमुकुंदाचं दर्शन घेतलं होतं असं म्हटलं जातं. पण ते तर आमच्याच वंशातील होते आणि आमच्यापेक्षा काही वर्षच ते आधी होऊन गेलेले आहेत. त्यांच्या जन्मानंतर ना प्रलय झाला आहे ना सृष्टी डुबली आहे. सर्व काही यथास्थित आहे. मग त्यांनी कोणता प्रलय पाहिला? यावर सूतजींनी सांगितलं की मार्कंडेय मुनींच्या प्रार्थनेनं प्रसन्न होऊन नरनारायणानं त्यांना दर्शन दिलं. तेव्हा मार्कंडेय मुनींनी भगवंताला प्रार्थना केली की आपली ती माया मी पाहू इच्छित आहे की जिच्यामुळे प्रेरित होऊन हा आत्मा अनंत योनींमध्ये भ्रमण करीत राहतो. भगवंतानं ते कबूल केलं आणि एक दिवस जेव्हा मार्कंडेय आपल्या आश्रमात भगवत चिंतनात तन्मय झाले होते तेव्हा त्यांना दिसलं की चारी बाजूंनी समुद्र उफाळत होता. त्यात मोठमोठ्या मगरी दिसत होत्या. स्वतः मार्कंडेय त्या क्रोधित मगरींच्या कचाट्यात सापडले होते आणि आपला जीव वाचवण्यासाठी इकडं तिकडं धावत होते. आकाश, सूर्य, पृथ्वी, चंद्र, स्वर्ग, ज्योतिषमंडल हे सर्व त्या समुद्रात बुडून गेलं. इतक्यात मार्कंडेय मुनींना एक वडाचं झाड आणि त्याच्या पानावर बालमुकुंदाचं दर्शन झालं. नंतर त्याच्या श्वासाबरोबर मार्कंडेय मुनी त्याच्या पोटात गेले आणि आपला आश्रम, सूर्यमंडलसहित सृष्टी सजीव झालेली तिथे दिसली. त्यानंतर त्याच्या श्वासाबरोबर ते त्या शिशूच्या उदरातून बाहेर आले. त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मार्कंडेय मुनींनी स्वतःला आश्रमात आसनावर बसलेल्या अवस्थेत पाहिलं. याचा अर्थ अनेक वर्षांच्या तपस्येनंतर मार्कंडेय मुनींनी ते ईश्वरीय दृश्य आपल्या हृदयात पाहिलं, त्याचा अनुभव घेतला. त्यावेळी बाह्य जग मात्र तसंच्या तसं यथास्थित होतं. तेव्हा प्रलय म्हणजे योग्याच्या हृदयात ईश्वराशी मिलन घडवून आणणारी एक दिव्य अनुभूती आहे. आराधनेच्या पूर्ती काळात योग्याच्या हृदयात संसाराचा प्रवाह नाहीसा होतो आणि अव्यक्त परमात्मा तिथं प्रकट होतो. हाच प्रलय होय. म्हणजे प्रलय हा बाहेर असत नाही तर शरीराच्या आत वसत असणाऱ्या हृदयात तो असतो. हा प्रलय म्हणजे अद्वैताची अनिर्वचनीय स्थिती आहे. ती एक क्रियाशील अनुभूती आहे. केवळ बुद्धीनं निर्णय घेणारे भ्रम निर्माण करतात. मग तिथं आम्ही असो की तुम्ही, तिथं भ्रमच निर्माण होतो. हीच गोष्ट पुढं स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात, मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून वेगळं असं दुसरं काही नाही. हे सर्व जग दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे माझ्या ठाई ओवलेलं आहे. हे खरं असलं तरी त्याला जाणायचं कधी? या अध्यायाच्या पहिल्या श्लोकानुसार जेव्हा साधक अनन्य भक्तीनं युक्त होऊन माझ्या भगवंताच्या ठिकाणी परायण होतो, आसक्त होतो, तेव्हाच ईश्वराचं दर्शन घडतं. योगामध्ये आसक्त झालं पाहिजे, त्याशिवाय ईश्वराचं दर्शन अप्राप्य आहे. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. हे धनंजया, उदकातील रस मी आहे, सूर्यचंद्रामधील प्रभा मी आहे, सर्व वेदांमधील ओंकार मी आहे. ओ अधिक अहम अधिक कार, स्वतःचा आकार मी आहे.
आकाशातील शब्द आणि पुरुषामधील पौरुष पराक्रम मीच आहे. पुण्यो गन्धः पृथिव्याञ्च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे. सर्व प्राणीमात्रांचं जीवन आणि तपस्व्यांचं तप मी आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. हे पार्था, सर्व प्राणीमात्रांचं शाश्वत आणि अनादि बीजकारण मीच आहे असं जाण. बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे आणि तेजस्वी लोकांचं तेजही मीच आहे. याच क्रमात ते पुढे सांगत आहेत. बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. काम आणि राग अर्थात आसक्ती या दोहोंनी विरहित असं बलवंताचं बल मी आहे. या जगात अनेक जण बलवान बनत असतात. कोणी दंड बैठका काढतात, कोणी परमाणू जमवतात, परंतु श्रीकृष्ण म्हणतात काम आणि राग यांनी विरहित असलेलं त्यांच्या पलीकडे असणारं बल मी आहे आणि तेच वास्तव बल आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असणारा काम मी आहे. परब्रह्म परमात्माच एकमेव धर्म आहे. त्यानं अखिल विश्व धारण केलेला आहे. तोच शाश्वत आत्मा आहे. तोच धर्म आहे. त्या धर्माच्या विरुद्ध न जाणारी जी इच्छा ती मी आहे. तोच धर्म आहे. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की हे अर्जुना, माझ्या प्राप्तीची तू इच्छा कर. एरवी साधकाला सर्व कामना वर्ज्य आहेत, परंतु परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही कर्मयोगामध्ये प्रवृत्तच होणार नाही. ही इच्छा देखील माझीच देणगी आहे. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयि. तसंच जो सत्वगुणापासून उत्पन्न झालेला भाव आहे, तसंच रजोगुण आणि तमोगुणापासून उत्पन्न झालेला भाव आहे, ते सर्व भाव माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत असं तू जाण. परंतु मी त्यांच्यात किंवा ते माझ्यात नाही, कारण ना मी त्यांच्यामध्ये गुंतलो गेलो आहे, ना ते भाव माझ्या ठिकाणी. ते माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत, कारण मला कर्माची स्पृहा किंवा इच्छा कधीच नसते आणि ते भावही माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत. मी निर्लेप आहे. मला त्यांच्याकडून काहीही प्राप्त करावयाचं नाही आणि म्हणून ते माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत. ज्याप्रमाणे शरीरात आत्मा असेल तरच शरीराला तहान आणि भूक लागत असते, परंतु आत्म्याला अन्न अथवा जलाचं काहीच प्रयोजन नसतं. त्याच प्रकारे प्रकृती परमात्म्याच्या उपस्थितीतच आपलं कार्य करू शकते, परंतु परमात्मा तिच्या गुणांपासून कार्यापासून अलिप्त असतो. त्रिभिर्गुणमयैर्भावैः एभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. सत्व, रज आणि तम या त्रिगुणात्मक भावांनी मायेनं या जगाला भुरळ पाडली आहे. त्यामुळे या तीन गुणांच्या पलीकडे असणारा निर्गुण आणि अविनाशी असा जो मी, त्याला लोक जाणत नाहीत. मी या तीन गुणांच्या पलीकडे असणारा आहे.
त्यामुळं या गुणांपैकी अंशमात्रही गुण शिल्लक असेल, वसत असेल, तर तो साधक मला जाणत नाही. त्याला माझ्या परत येण्यासाठी अजून मार्ग आक्रमावा लागणार आहे. तो अजून परमात्म मार्गावरील पथिका आहे. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान्तरन्ति ते. ही माझी त्रिगुणातीत अद्भुत अशी माया पार करणं अत्यंत दुस्तर आहे, अत्यंत कठीण आहे. परंतु जे साधक मला निरंतर भजतात, मला शरण येतात, तेच या मायेला पार करू शकतात, तेच या मायेला तरून जातात. ही माया दैवी असली तरी अगरबत्ती लावून तिची पूजा करत बसू नका. तिला पार करण्याचा प्रयत्न करा. न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया परितज्ञानाः आसुरं भावमाश्रिताः. जे मला निरंतर भजतात तेच मला जाणत असतात, परंतु तरीही लोक मला शरण येत नाहीत. मायेमुळे ज्यांचं ज्ञान नष्ट झालं आहे, त्यामुळं ज्यांनी आसुरी मार्गांचा अवलंब केला आहे, असे अधम कामक्रोधांनी युक्त असणारे मूढ लोक मला भजत नाहीत. मग मला कोण भजतं? चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, सुकृतीत नियत कर्म करणारे, ज्यामुळे श्रेयाची प्राप्ती होते. अर्थार्थी द्रव्याची इच्छा करणारे आर्तः, दुःखापासून मुक्त होण्याची इच्छा करणारे जिज्ञासू, म्हणजे परमेश्वराला जाणण्याची इच्छा करणारे, आणि ज्ञानी म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे, असे 4 प्रकारचे भक्तजन मला भजतात. अर्थ म्हणजे द्रव्य ही अशी वस्तू आहे की ज्यामुळं आमच्या शरीराच्या किंवा तत्संबंधी गोष्टींची अर्थात गरजांची पूर्ती होत असते. त्यामुळं द्रव्याची इच्छा प्रथम ईश्वराकडूनच पूर्ण होत असते. श्रीकृष्ण म्हणतात की मीच ही इच्छा पूर्ण करतो, परंतु एवढ्याच त्याचा वास्तविक अर्थ नाही. आत्मिक संपत्ती ही स्थिर संपत्ती आहे, हा त्याचा अर्थ आहे. सांसारिक अर्थाची पूर्ती करीत करीत भगवंत भक्ताला आत्मिक संपत्तीकडे आकर्षित करतात, कारण त्यांना माहीत आहे की केवळ या बाह्य संपत्तीनं माझा भक्त सुखी होणार नाही, आणि म्हणून ते त्याचं मन आत्मिक संपत्तीकडे लावून देतात. आपल्या भक्ताच्या सुखासाठी अशा प्रकारे भगवंत त्याला आत्मिक संपत्तीही देतात. लोक लाहू परलोक निबाहू, या लोकी लाभ आणि परलोकात निर्वाह या दोन्ही गोष्टी भगवंताच्या आहेत. भगवंत आपल्या भक्ताला कधीही रिक्त ठेवीत नाहीत. आर्त म्हणजे जे दुःखी आहेत ते दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताला भजतातच. तिसरा जिज्ञासू, माझं स्वरूप समग्रपणे जाणण्याची इच्छा करणारा तो जिज्ञासू मला भजतो. आणि ज्यांची साधना परिपक्व झालेली आहे, ज्यांनी भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन घेऊन आत्मज्ञान प्राप्त केलं आहे, ते ज्ञानीही मला भजतात. अशा प्रकारे 4 प्रकारचे लोक मला भजत असतात. त्यामध्ये ज्ञानी श्रेष्ठ आहे, अर्थात ज्ञानी पण माझा भक्तच असतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् अहं स च मम प्रियः. अरे अर्जुना,
त्या 4 भक्तांमध्ये जो नित्य माझ्यामध्ये स्थित असतो, जो मद्रूप होऊन माझी अनन्य भक्ती करतो, तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण साक्षात्कारामुळं माझं स्वरूप तो जाणत असल्यानं त्या ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असतो आणि मलाही तो अत्यंत प्रिय असतो. तो ज्ञानी म्हणजे माझंच स्वरूप आहे. उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. वास्तविक 4 प्रकारचे भक्त उत्कृष्ट आहेत, ते उदार आहेत. त्यांनी कोणती उदारता दाखवली? भगवंताची भक्ती केल्यानं भगवंताला काही प्राप्त होतं का? की भगवंतामध्ये काही उणीव आहे जी या भक्तांनी पूर्ण केली? नाही. उदारचा असा अर्थ नाही, तर आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ न देता त्याचा विकास करण्यात, त्याचा उद्धार करण्यात जे अग्रेसर असतात ते. या अर्थानं इथं त्या 4 भक्तांना उदार असं म्हटलं आहे. परंतु ज्ञानी तर केवळ माझंच स्वरूप आहेत, तो माझा आत्मा आहे असं मला वाटतं. कारण स्थिरबुद्धी असणारा तो सर्वोत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्ये स्थिर झालेला आहे. अर्थात तो ज्ञानी म्हणजे मीच आहे आणि तो माझ्यामध्ये आहे. माझ्यात आणि त्याच्यात काहीही अंतर नाही, यावरच भार देत ते पुढे म्हणतात. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. अभ्यास करता करता अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मामध्ये म्हणजे त्या जीवनात ईश्वराची प्राप्ती होणार असते. त्या जन्मात ईश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर हे सर्व विश्व वासुदेव होय असं ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी माझी उपासना करतो. तो मला येऊन मिळतो. तथापि असं जाणणारा महात्मा दुर्लभ आहे. हा ज्ञानी वासुदेवाचा फोटो करून किंवा मूर्ती बनवून तिची उपासना करीत नाही, तर तो वासुदेवाला स्वतःच्या हृदयात पाहत असतो आणि त्याला भजत असतो. अशा या ज्ञानी महात्म्याला श्रीकृष्ण तत्वदर्शी असंही म्हणतात. अशा महापुरुषांमुळेच समाजाचं कल्याण होतं. अशा प्रकारचे तत्वदर्शी महापुरुष अत्यंत दुर्लभ असतात असं श्रीकृष्ण म्हणतात. जेव्हा श्रेय आणि प्रिय म्हणजे मुक्ती आणि भोग दोन्ही परमेश्वराला मिळतात, तेव्हा सर्वांनी खरोखर भगवंताचं भजन केलं पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. परंतु लोक तसं करीत नाहीत. असं का? श्रीकृष्ण म्हणतात, कामैस्तैस्तैर्हितज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तन्तन्नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया. जो तत्वदर्शी महात्मा अर्थात परमात्मा सर्व काही आहे, ही गोष्ट लोक समजू शकत नाहीत. कारण वासनांच्या अभिलाषेमुळे त्यांची विवेकबुद्धी नष्ट झालेली आहे. त्यामुळं आपल्या जन्मजात प्रकृतीप्रमाणे म्हणजेच जन्मजन्मांतरीच्या संस्कारांमुळे प्राप्त झालेल्या स्वभावाप्रमाणे माझ्याहून अन्य अशा देवतांचा आणि त्यांच्यासाठी प्रचलित असणाऱ्या नियमांचा किंवा व्रतांचा ते आश्रय घेतात. या श्लोकात अन्य देवतांबद्दल प्रथमच उल्लेख आलेला आहे. यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. सत्काम हेतून उपासना करणारा जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धापूर्वक उपासना करू इच्छितो, त्या त्या भक्ताची त्या त्या देवतेवरील श्रद्धा मी स्थिर करतो.
मीच स्थिर करतो, कारण देवता नावाची दुसरी कोणतीही वस्तू असती तर तिनंच भक्ताची श्रद्धा स्थिर केली असती. परंतु त्या देवतांविषयी भक्तांची भिन्न भिन्न समजूत असते. सर्व देवदेवतांमध्ये मीच भरलेला असतो ही गोष्ट त्या भक्तांनी जाणलेली नसते. सतया श्रद्धया युक्तः तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. तो पुरुष श्रद्धेनं युक्त होऊन त्या देवतेची उपासना करतो आणि त्या देवतेच्या माध्यमातून मग मीच निर्माण केलेली फळं त्याला प्राप्त होतात. ते इच्छित फळ त्यांना कोण देतं? मीच देत असतो आणि ते त्यांच्या श्रद्धेचं फळ असतं. ते कोणत्याही देवतेनं दिलेली भेट किंवा फळ नसतं. अर्थात तो कोणत्याही देवतेला भजून इच्छिलेलं फळ तर प्राप्त करून घेतो. मग त्यात वाईट काय आहे? यावर श्रीकृष्ण म्हणतात, अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. परंतु त्या अल्पबुद्धी असणाऱ्या लोकांना मिळणारं फळ हे अल्पकाळ टिकणारं म्हणजे नाशवंत असतं. आज ते फळ आहे, पण ते भोगता भोगता नष्ट होतं, म्हणून ते नाशवंत आहे. जे लोक देवतांची उपासना करतात त्या देवतांप्रत पोहोचतात, तथापि या देवताही नाशवंत असतात. अर्जुन, या देवतांसह यावन मात्र जग परिवर्तनशील आणि मर्त्य आहे. तथापि परमतत्व मात्र शाश्वत तत्व आहे. जे भक्त मला भजतात ते मजप्रत येतात, म्हणजेच परमतत्व प्राप्त करतात. जे अव्यक्त आहे नैष्ठिकीम परमशांती ते प्राप्त करतात. 3ऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं की या यज्ञद्वारा तुम्ही देवतांची म्हणजेच दैवी संपदेची उन्नती करा. जसजशी दैवी संपदेची उन्नती होईल तसतशी तुमचीही उन्नती होईल. क्रमशः उन्नती करत करत परमश्रेयाची प्राप्ती करून घ्या. इथं देवता त्या दैवी संपदेचा समूह आहे की जिच्यापासून परमदेव परमात्म्याचं देवत्व प्राप्त केलं जातं. दैवी संपदा मोक्षासाठी असते. या संपदेच्या 24 लक्षणांचं निरूपण गीतेतल्या 16व्या अध्यायात केलेलं आहे. हृदयाच्या अंतरंगातील परमदेव परमात्म्याचं देवत्व प्राप्त करून देणाऱ्या सद्गुणाचं नाव देवता असं आहे. म्हणजे देवता या अंतरंगात वास करणाऱ्या असतात. परंतु कालांतरानं लोकांनी आतील वस्तूचं बाहेर प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. देवतांच्या मूर्ती बनवल्या, कर्मकांड रचलं आणि वास्तवतेपासून दूर उभे राहिले. श्रीकृष्णांनी वरील 4 श्लोकांमध्ये या भ्रांतीचं निराकरण केलं आहे, भ्रमनिरास केला आहे. गीतेमध्ये पहिल्यांदा अन्य देवतांचा उल्लेख करून त्यांनी सांगितलं की देवतांचं बाह्य अस्तित्व असतच नाही. लोकांची श्रद्धा जिकडं झुकते तिथं मी उभा राहतो आणि त्यांची श्रद्धा दृढ करून मीच त्यांच्या श्रद्धेचं फळ त्यांना देतो. ते फळही अल्पकाळ टिकणारच असतं. त्यामुळं अल्पकाळात फळ नष्ट होतं. देवता नष्ट होतात आणि त्या देवतांची उपासना करणाराही नष्ट होतो. ज्यांचा विवेक भ्रष्ट झाला आहे ते मूढ बुद्धीचे लोकच अन्य देवतांची पूजा करतात. श्रीकृष्ण 9व्या अध्यायात तर म्हणतात की अन्य देवतांचं पूजन करणं हेच अयोग्य आहे. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. देवतांचं बाह्य जगतात कुठं अस्तित्व नसताना देवतांच्या नावावर जे फळ मिळतं ते नाशवंत असतं. तरीही सर्व लोक माझी उपासना करीत नाहीत. कारण बुद्धिहीन पुरुष वासनांच्या अभिलाषेमुळे ज्यांचं ज्ञान भ्रष्ट झालं आहे असे लोक सर्वोत्तम, अविनाशी आणि परमप्रभावी अशा मला
चांगल्या प्रकारे जाणत नाहीत. त्यामुळं अव्यक्त दशेतून व्यक्त अशा स्वरूपात मी प्रकट झालो आहे असं ते समजतात. अर्थात श्रीकृष्णही मनुष्य म्हणजे शरीरधारी योगी होते, योगेश्वर होते. जे स्वतः योगी आहेत आणि दुसऱ्यांना योग प्रदान करण्याची क्षमता ज्यांच्यात आहे त्यांना योगेश्वर म्हणतात. योग्य प्रकारे साधना करीत स्वतःचा क्रमशः विकास करीत करीत महापुरुषही त्या परमभावामध्ये स्थिर होतात. तरी देखील वासनांनी विवश झालेले मंद बुद्धीचे लोक त्याला सामान्य समजतात. त्यांना असं वाटतं की माझ्याप्रमाणे तर तो जन्माला आला आहे, मग तो भगवान कसा असू शकेल. अर्थात त्या बिचाऱ्यांचा काय दोष. डोळे उघडताच शरीर तर दिसतं, परंतु ते महापुरुषांचं बाह्य स्वरूप पाहतात. ते त्याचं वास्तविक स्वरूप का पाहू शकत नाहीत. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. ज्या मायेमुळं परमात्मा झाकला गेला आहे ती माया सामान्य मनुष्याला पडद्याप्रमाणे असते. सामान्य मनुष्य तिलाच योग साधना समजून ती मध्ये प्रवृत्त होतो. यानंतर योगमायेचं म्हणजे योगक्रियेचंही एक आवरण असतं. योगाचं अनुष्ठान करत करत साधकाला जेव्हा योगारूढता प्राप्त होते तेव्हा मायेनं झाकल्या गेलेल्या त्या परमात्म्याला तो जाणतो. योगेश्वर म्हणतात की मी आपल्या योगमायेनं झाकलेलो आहे. ज्यांनी योगारूढता प्राप्त केली आहे असे योगीच मला यथार्थपणे पाहू शकतात. मी सर्वांना दिसू शकत नाही आणि म्हणूनच अज्ञानी मनुष्य जन्मरहित, ज्याला जन्म घ्यायचा नसतो, अविनाशी, ज्याचा नाश होत नाही, अव्यक्त, ज्याला पुन्हा व्यक्त व्हायचं नसतं, असे मला जाणत नाही. अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाला आपल्याप्रमाणे मनुष्यच समजत होता. परंतु जेव्हा श्रीकृष्णांनी त्याला दिव्य दृष्टी दिली तेव्हा तो प्रार्थना करू लागला, क्षमेची याचना करू लागला, करुणा भाकू लागला. खरोखर आमच्या डोळ्यावर मायेचं झापड असल्यानं, मायेमुळं आम्ही आंधळे बनल्यामुळं अव्यक्त अशा महापुरुषाला आम्ही ओळखू शकत नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. हे अर्जुना, माग होऊन गेलेल्या, सध्या असलेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. मला का जाणू शकत नाही. इच्छाद्वेष समुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम् सर्गे यान्ति परन्तप. भरतवंशी अर्जुना, इच्छा आणि द्वेषामुळं म्हणजेच रागद्वेषादी द्वंद्वरूपी मोहामुळं या जगातील सर्व प्राणी मोहवश होतात. त्यामुळं ते मला जाणत नाहीत. तर मग मला कोणीच जाणू शकणार नाही का. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. परंतु पुण्यकर्म जो सृष्टीचा अंत करणारा आहे, ज्याचं नाव कार्यम कर्म, नियतकर्म, यज्ञ प्रक्रिया असं आहे, असं कर्म करणाऱ्या ज्या भक्तांचं पाप नष्ट झालेलं असतं, असे ते रागद्वेषादी द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होऊन दृढव्रत होत छाते माझी उपासना करतात.
ते माझी उपासना कशासाठी आणि का करतात? जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. जे माझा आश्रय करून जरा आणि मरण यांच्यापासून मुक्त होण्याकरता प्रयत्न करतात ते त्या परब्रह्म्याला, संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात. तसंच साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. जे अधिभूतासह, अधिदैवतासह आणि अधियज्ञासह सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणतात, ते माझ्या ठिकाणी युक्तचित्त असणारे पुरुष अंतकाळी देखील मला जाणतात, माझ्या ठिकाणी स्थित असतात आणि ते सदैव माझ्या स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. 26व्या आणि 27व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की मोहग्रस्त असल्यामुळं कुणी मला जाणत नाही, परंतु त्या मोहातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात ते 1. संपूर्ण ब्रह्म, 2. संपूर्ण अध्यात्म, 3. संपूर्ण कर्म, 4. संपूर्ण अधिभूत, 5. संपूर्ण अधिदैव आणि 6. संपूर्ण अधियज्ञासह मला जाणतात. अर्थात या सर्वांचा परिणाम मी सद्गुरू आहे. तेव्हा असा योगारूढ झालेला योगीच माझं स्वरूप जाणतो, कुणीच जाणत नाही असं नाही. निष्कर्ष. या 7व्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णानं सांगितलं की जो अनन्य भावानं माझ्या ठिकाणी स्वतःला समर्पित करून माझा आश्रय घेऊन जो योग साधना करतो तो समग्रपणे माझं स्वरूप जाणतो. हजारोंमध्ये कुणी एखादाच मला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्यांमध्ये कुणी एखादाच मला जाणतो. तो मला पिंड रूपानं एकाच ठिकाणी नाही, परंतु सर्वत्र व्यापून राहिलेला असा पाहतो. माझी ही जड प्रकृती 8 प्रकारात विभागली गेलेली आहे आणि तिच्या अंतरंगात माझी जीवनरूप चेतना प्रकृती आहे. या दोहोंच्या संयोगानं सर्व सृष्ट जगत निर्माण झालेलं आहे. तेज आणि पराक्रम माझ्यामुळेच आहेत. वासना आणि आसक्तीरहित बल आणि धर्माला अनुसरून असणारा काम मीच आहे. साधकाला सर्व कामना वर्ज्य असल्या तरी माझ्या प्राप्तीची तू कामना कर. मनात अशा प्रकारची इच्छा निर्माण होणं हा माझाच प्रसाद आहे असं समज. परमेश्वराला प्राप्त करून घेण्याची कामना ही धर्मानुकूल कामना आहे असं समज. श्रीकृष्णांनी इथं सांगितलं की मी 3 गुणांच्या अतीत आहे. परमतत्वाला स्पर्श करून परमभावामध्ये मी स्थित आहे. परंतु भोगासक्त मूढ पुरुष सरळ माझी भक्ती न करता अन्य देवतांची उपासना करतात. वास्तविक ह्या देवता अस्तित्वात नाहीत. कोणी दगड, पाणी, वृक्ष किंवा इतर कोणत्याही गोष्टीची जर श्रद्धापूर्वक पूजा करू इच्छित असतील तर त्यांची श्रद्धा मीच दृढ करतो आणि मग मीच त्यांच्या देवतांच्या रूपानं फल देत राहतो. कारण देवता अस्तित्वातच नाहीत. तसंच त्यांच्याजवळ कसलं फळही द्यायला नाही. मी मायेच्या आवरणानं झाकलेला असल्यानं लोक माझं मूळ स्वरूप पाहू शकत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं मी एक सामान्य मनुष्य आहे आणि म्हणून ते माझी आराधना करीत नाहीत. सातत्यानं अनुष्ठान करणारेच योगमायेचं आवरण दूर करून शरीरधारी अशा माझं अव्यक्त स्वरूप जाणतात. माझे भक्त 4 प्रकारचे असतात: अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. अनेक जन्मांपासून सातत्यानं चिंतन करत करत शेवटच्या जन्मात ईश्वराची प्राप्ती करून घेणारा ज्ञानी म्हणजे माझंच स्वरूप आहे असं तू जाण. म्हणजेच अनेक जन्मांपासून भगवंताचं सातत्यानं श्रद्धापूर्वक चिंतन करणारे परमेश्वराप्रत जातात. राग, द्वेष आणि मोहयुक्त मनुष्य मला कधीही जाणू शकत नाही. परंतु राग, द्वेष आणि मोहरहित होऊन जो नियत कर्माचं, ज्याला थोडक्यात आराधना म्हणता येईल,
त्याचं चिंतन करीत जरा मरणापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात ते लोक माझं समग्र स्वरूप जाणतात. ते संपूर्ण ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण अधिदैव, संपूर्ण कर्म आणि संपूर्ण यज्ञासहित मला जाणतात. असे ते मला समग्रपणे जाणणारे योगी माझ्यामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या अंतकाळीही ते मलाच जाणतात. त्यानंतर त्यांना माझं विस्मरण कधीच होत नाही. या प्रकारे या अध्यायामध्ये परमात्म्याच्या समग्र स्वरूपाचं स्पष्टीकरण केलं आहे. समग्र स्वरूपाची इथं ओळख करून देण्यात आली आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे समग्रबोधः नाम सप्तमोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील समग्र स्वरूप बोध नावाचा 7वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अडगडानंद कृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये समग्र बोधः नाम सप्तमोऽध्यायः. अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अडगडानंद कृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील समग्र स्वरूपबोध नावाचा 7वा अध्याय समाप्त झाला. हरिओम तत्सत.